नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की हिवाळ्यात फळांचं सेवन आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. फळांमध्ये पपई हे एक असं फळ आहे जे जवळपास वर्षभर बाजारात उपलब्ध असतं. त्यांची किंमतही फार जास्त नसते. दररोज खिशाला परवडणारं असं हे फळ आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात रोज काहीतरी हेल्दी पर्याय शोधण्यासाठी आणि ते बनवण्यासाठी वेळ मिळत नसेल तर थोडं थांबा आणि विचार करा की बाजारात असे पर्याय आहेत जे फक्त तुम्हाला विकत घेऊन खायचे आहेत. पपई हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ असून ते अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. हे सर्व पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, निरोगी त्वचा राखतात आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतात. पपईतील एन्झाईम्स पचन सुधारते आणि प्रोटीन ब्रेक करण्यास मदत करते. ज्या लोकांची पचनशक्ती कमी आहे त्यांनी पपई आवर्जून खावी. कार्डिओ केअरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नवीन अग्रवाल यांनी सांगितले की पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीनसह अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते शरीरातील जळजळ नियंत्रित करते. त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि रक्त गोठण्याचा धोका कमी होतो. पपई हृदयरोग असलेल्यांसाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. त्यातील पोटॅशियम रक्तदाब कमी करते आणि त्यातील फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. हिवाळ्यात दररोज 1 वाटी पपईचे सेवन केले तर आरोग्यासाठी याचे अनन्यसाधारण फायदे आहेत. दररोज पपईच्या सेवनाचे आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊ. पपई हे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे, कारण त्यात फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. पोटॅशियम शरीरात सोडियम संतुलित करून रक्तदाब नियंत्रित करते. त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. फायबर खराब कोलेस्ट्रॉल LDL कमी करते आणि धमन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास प्रतिबंध करते. त्याचे अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म जळजळ कमी करतात आणि जळजळ हे हृदयरोगाचे एक प्रमुख कारण आहे. पपई नियमितपणे खाल्ल्याने हृदय मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. पपई हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. ते शरीराची संक्रमणांशी लढण्याची क्षमता मजबूत करते. त्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म मुक्त रॅडिकल्स कमी करतात. यामुळे सर्दी, विषाणू आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर बाह्य जंतू आणि रोगांपासून अधिक संरक्षित होते. पपईतील पपेन हे एन्झाईम प्रोटीनचे पचन जलद गतीने करते. यामुळे पोटातील सूज, बद्धकोष्ठता, पित्त आणि जडपणा कमी होण्यास मदत होते. फायबरने समृद्ध असलेले हे आतडे स्वच्छ करते आणि आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. पपई हे पचनक्रिया बिघडलेल्यांसाठी आणि वृद्धांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते त्वचेला आतून पोषण देतात. हे घटक सूर्यकिरणांमुळे आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करतात. हे फळ कोलॅजन तयार करण्यास देखील मदत करते. ते त्वचा मजबूत ठेवते आणि सुरकुत्या येऊ देत नाही. पपई चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी उत्तम मानली जाते. पपई हा बीटा कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे. ते शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या पेशींना पोषण देते आणि रातआंधळेपणासारख्या समस्या टाळते. पपईच्या नियमित सेवनाने दृष्टी सुधारते, कोरडेपणा कमी होतो आणि वयाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी होतो. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि फ्लावोनॉइड सारखे दाहक विरोधी संयुगे असतात. ते शरीरावरील सूज कमी करतात. कमी सूज म्हणजे कमी वेदना, सुधारित रोगप्रतिकारक शक्ती आणि हृदय तसंच चयापचय रोगांचा धोका कमी. सांधेदुखी किंवा शरीरात वारंवार सूज आणि वेदना होणाऱ्या लोकांसाठी पपई खूप फायदेशीर आहे. तर मित्रांनो, हिवाळ्यात रोज फक्त 1 वाटी हे अमृता समान फळ खाल्लं तर हृदय मजबूत राहतं, रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि हार्ट अटॅकचा धोका दूर ठेवायला नक्कीच मदत होते. पण लक्षात ठेवा, आरोग्य 1-2 दिवसात नाही तर रोजच्या छोट्या सवयींमधून घडतं. म्हणून आजपासूनच ही सवय लावा. असा उपयोगी आरोग्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या माणसांपर्यंत शेअर करा आणि अशाच घरगुती व सोप्या आरोग्य टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचं आरोग्यच तुमची खरी संपत्ती आहे.